नमस्कार, मी ऋतुजा देशपांडे आणि आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज चॅनल। सामाजिक कार्याची पोचपावती आणि सन्मान। एखाद्या व्यक्तीला सामाजिक व्यासपीठावरती मिळालेले आमंत्रण म्हणजे त्याने केलेल्या सामाजिक कामाची पोचपावती असते। गणेशोत्सव, नवरात्री उत्सव अशा सार्वजनिक उत्सवांमध्ये आरतीचा मान मिळणे हे आपले सामाजिक रेटिंग पॉइंट्स उत्कृष्ट असल्याचे निर्देशित करते। हे सामाजिक रेटिंग पॉइंट्स व्यक्तीची समाजाप्रती असलेली आत्मीयता आणि समाजासाठीची धडपड यावर अवलंबून असतात। योग्य व्यक्तीला योग्य व्यासपीठावरती सन्मानित करणे हे त्या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित करते, यात शंका नाही। श्रीमती मोनिका जनार्दन कांबळे यांना मानाचे स्थान। खुशी बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती मोनिका जनार्दन कांबळे यांना सध्या अनेक सामाजिक व्यासपीठांवरती मानाचे स्थान दिले जात आहे। गणपती उत्सवानंतर आता नवरात्री उत्सवात देखील श्रीमती कांबळे यांना अनेक ठिकाणी आरतीचा मान देऊन सन्मानित केले जात असल्याचे अभिमानाने पाहावयास मिळत आहे। भोकरपाडा आणि खोपोली येथे विशेष सन्मान। सप्टेंबर 24 रोजी भोकरपाडा सार्वजनिक नवरात्री उत्सवाचे अध्यक्ष रोहिदास पाटील व उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी आपल्या नवरात्री उत्सवात श्रीमती मोनिका कांबळे यांना खास आरतीसाठी आमंत्रित करून मंडळाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान केला। त्याचबरोबर काल दिनांक सप्टेंबर 25 रोजी जय भवानी मित्र मंडळ, मोगलवाडी रोड, खोपोली या मंडळाच्या वतीने खुशी बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती मोनिका जनार्दन कांबळे यांना नवरात्री उत्सवातील देवीच्या आरतीचा मान देण्यात आला। यावेळी जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री निनाद वाजे, उपाध्यक्ष कुमार रोशन सोनवणे, सेक्रेटरी श्री योगेश देशमुख व श्री संतोष बारसकर यांच्यासह मंडळाच्या महिला सभासदांनी श्रीमती मोनिका कांबळे यांचा यथोचित सन्मान केला। त्याचसोबत खुशी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांचा देखील मंडळातर्फे सन्मान करण्यात आला। विनंतीस मान देऊन आरतीसाठी उपस्थित राहिल्याबद्दल मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी श्रीमती मोनिका जनार्दन कांबळे यांचे मनपूर्वक आभार मानले। तसेच आरतीचा मान दिल्याबद्दल श्रीमती मोनिका कांबळे यांनी देखील मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार प्रकट केले। हे होते आजचे सामाजिक आणि सन्मानाचे वृत्त। अधिक माहितीसाठी पाहत रहा रायगड टुडे न्यूज चॅनल।